Hello students, welcome back to online lecture. In this video lecture we will discuss some basics of trigonometric ratios. So let's begin. When we draw a triangle, what we see, there are three angles A, B, C, and if it is a right angle triangle there must be 190 degree, correct. जेव्हा आपण कोणताही एखादा ट्रायंगल ड्रॉ करतो, राईट अँगल ट्रायंगल जर असेल तो, तर त्याच्यामध्ये एक अँगल काय असतो तर 90 डिग्रीचा असतो, करेक्ट. इथे अँगल बी हा काय आहे 90 डिग्रीचा आहे. सो बेसिकली इफ इट इज अ राईट अँगल ट्रायंगल देन ओनली ट्रिग्नॉमेट्री इज ॲप्लिकेबल. जर राईट अँगल ट्रायंगल असेल तरच ट्रिग्नॉमेट्री ॲप्लिकेबल होते, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर रेशोज काय काय असतात पहा. फर्स्ट काय असेल साइन थीटा. साइन थीटा इज अपोजिट अपॉन हायपोटेनस. साइन थीटा इज अपोजिट. सपोज दिस इज थीटा. थीटा हा जो अँगल आहे अपोजिट साइड, याला अपोजिट साइड काय आहे तर ए बी अपॉन 90 डिग्रीला अपोजिट काय आहे तो काय असतो हायपोटेनस, मीन्स इट्स ए सी. दिस इज साइन थीटा. So now how many ratios are possible? Suppose if we take adjacent side, adjacent upon side opposite to the 90 degree, काय असेल तो हायपोटेनस असणार आहे. म्हणजेच adjacent side काय आहे तर BC upon hypotenuse will be AC. हा असेल cos theta. Next tan theta. We know what is tan theta? Sin theta upon cos theta. Now we will put the values of sin and cos. AB upon AC is sin theta upon BC upon AC. So इथे काय होईल AC AC जे आहेत ते कॅन्सल होऊन जाणार आहेत. याच्यामध्ये राहील काय फक्त तर AB upon BC. म्हणजेच इथे आपल्याला काय मिळेल पहा tan थीटासाठी ए बी मीन्स वॉट अपोजिट साईड असेल अँड नेक्स्ट बी सी मीन्स वॉट तर ॲडजसंट साईड, मीन्स tan थीटा इज अपोजिट अपॉन ॲडजसंट. आपण काय पाहिलं तर इफ देर इज अ राईट अँगल ट्रायंगल देन ओनली ट्रिग्नॉमेट्री इज ॲप्लिकेबल. देर आर थ्री रेशोज साइन थीटा, कॉस थीटा, tan theta. Sin theta means what? Opposite upon hypotenuse, which means that AB upon AC. Cos theta means adjacent upon hypotenuse, BC upon AC. And tan theta means what? Sin upon cos, we get opposite upon adjacent. Now, what are the reciprocals of sin, cos and tan? Yes, you are right. They are cosec, sec and cot. Correct. Cosec theta means what? Reciprocal of sin, correct. What is sin theta? Opposite upon hypotenuse, means cosec theta will be hypotenuse upon opposite. Next, what is sec theta? Reciprocal of cos. What is cos? Adjacent upon hypotenuse. Then sec theta will be hypotenuse upon adjacent. Now next, cot theta. This is a reciprocal of tan theta. What is tan theta? Opposite upon hypotenuse. No, it's opposite upon adjacent. So here cot theta is equal to adjacent upon opposite. So these are the ratios we derived from a right angle triangle. Means in trigonometry a right angle triangle is very important. Next is trigonometric formulas. We know first is sin square theta plus cos square theta is equal to 1. Sin square theta plus cos square theta is equal to 1. Can I say 1 is equal to sin square theta plus cos square theta, or sin square theta plus cos square theta is equal to 1? Yes. तर याची व्हॅल्यू 1 आहे किंवा 1 ची ऐवजी जो काही जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे instead of 1 we can put sin square theta plus cos square theta depending upon that example. जे काही एक्झाम्पल असेल त्याच्यावरती डिपेंड असेल की आपण ही व्हॅल्यू पुट करणार आहोत की नाही. तर याच्यावरून आणखीन आपल्याला ॲप्लिकेशन्स मिळू शकतात. बघा काय मिळेल. दिस कॅन बी ऑल्सो रिटन ॲज sin square theta is equal to cos square theta
जर आपण दुसऱ्या साईडला मायनस केला तर आपल्याला काय मिळेल 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. और आणखीन काय आपण लिहू शकतो, वी कॅन ऑल्सो राईट कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. करेक्ट. याच्यावरून आपण 2 आणखीन टाईप त्याच्यामध्ये पाहिले. नेक्स्ट आणखीन काय करू शकतो, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की जर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल, विच कॅन बी ऑल्सो रिटन ॲज ए प्लस बी, ए मायनस बी. नाव हिअर 1 कॅन बी ऑल्सो रिटन ॲज 1 स्क्वेअर. करेक्ट. 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1. त्यामुळे इथे आपण काय करू शकतो, 1 स्क्वेअर 1 स्क्वेअर. याचा अर्थ इथे आपल्याला काय मिळालं तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, अँड वी कॅन यूज दिस. तर त्याच्यावरून हे काय लिहिता येईल पहा आपल्याला, 1 स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थिटा मीन्स 1 मायनस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा. म्हणजेच हे साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपण ही सुद्धा पुट करू शकतो. नेक्स्ट 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा. ठीक आहे. हे जे आता मी तुम्हाला सांगते कोणत्याही बुकमध्ये तुम्हाला दिलेले नाही आहेत. तर हे आपण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून कन्क्लुजन काढलेलं आहे की ते आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. नेक्स्ट आहे सेकंड, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 plus tan square theta is equal to sec square theta. This can be also written as 1 is equal to sec square theta minus tan square theta. इथे आपण काय केलं, tan square theta sec square theta मधून मायनस केलेला आहे, which means that इथे आपल्याला व्हॅल्यू काय मिळते पहा, 1 ची व्हॅल्यू sin square theta plus cos square theta सुद्धा असू शकते, किंवा इट कॅन बी ऑल्सो sec square theta minus tan square theta. डिपेंडिंग कशावरती असेल तर जे काही आपलं एक्झाम्पल असेल त्याच्यावरती डिपेंड असणार आहे की आपण 1 ची व्हॅल्यू याच्यामधले कोणती यूज करणार आहे. करेक्ट. अगेन वी गेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. करेक्ट. सो दिस कॅन बी ऑल्सो रिटन ॲज ए मायनस बी अँड ए प्लस बी. सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा. हेच आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. तर याचा यूज कुठे होईल, जेव्हा इंटिग्रेशन असेल तुम्हाला 12ला तिथे सुद्धा याचा यूज होऊ शकतो. नेक्स्ट थर्ड वन इज 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की आपण थर्ड जो फॉर्म्युला आहे तो कसा लिहू शकतो, 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. इथे सुद्धा आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर यूज केला तर आपल्याला हेच इक्वेशन कसं मिळेल पहा, कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इंटू कोसेक थिटा प्लस कॉट थिटा. याची व्हॅल्यू काय आहे तर 1 आहे. हे आपण 1 ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा असू शकते, किंवा सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा और कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. या व्हॅल्यू आपण काय करणार आहे तर जसं एक्झाम्पल असेल त्याच्या अकॉर्डिंगली यूज करणार आहे. नेक्स्ट आपण रेडियन डिग्रीचं थोडा बेसिक पाहू. सर्कलचा स्टडी आपण केलेला आहे. करेक्ट. व्हॉट इज द मेजर ऑफ सर्कल, वी ऑल नो दॅट 360 degree, or we can say that 2 pi. Correct. 360 means what, if we start from here 90, 180 and here 360 degree. करेक्ट. 360 किंवा आपण 2 पाय असं सुद्धा म्हणू शकतो इथे. तर आपल्याला फर्स्ट चॅप्टर असेल अँगल अँड मेजरमेंट, त्याच्यामध्ये याचं यूज होईल. इथे आपण काय करणार आहे, रॅडियन टू डिग्री कन्वर्ट करणार आहे. ऑल्सो वी विल कन्वर्ट डिग्री टू रॅडियन. जे काही अँगल ऑफ मेजर असणार आहेत त्याचं स्टडी असेल यामध्ये आपल्याला. जर आपण इथे पाहिलं तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय असतो त्याचा फॉर्म्युला, तर 2 पाय आर हा फॉर्म्युला असतो. बघू आपण. circumference of circle is equal to 2 pi r. Correct. Circumference of circle 360 is equal to 2 pi r.
हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल पहा, 2 इकडे जर डिवाइड झाला तर आपल्याला मिळेल 180 इज इक्वल टू पाय आर. करेक्ट. 180 कसं आहे, डिग्रीमध्ये आहे, इथे पाय काय असेल तर रॅडियनमध्ये असणार आहे. $180 डिग्री इज इक्वल टू, या साईडला काय आहे, पाय आहे. करेक्ट. तो आपण इकडे डिवाइड करू शकतो. इकडे काय होईल, पाय, इथे डिग्री आहे, इथे काय राहणार आहे, फक्त 1 रॅडियन. करेक्ट. म्हणजेच काय तर 1 रॅडियनची व्हॅल्यू काय असते, 180 अपॉन पाय. ठीक आहे. हे कशावरून काढलं आपण तर सर्कलवरून फाइंड आउट केलेलं आहे. 1 रॅडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय. तर इथे आपण एक्झाम्पल बघणार आहे. रॅडियन असेल मेजर आपल्याकडे, ते आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करणार आहे. रॅडियन टू डिग्री. ठीक आहे. रॅडियन मेजर दिलं असेल तर आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करतो. आता सपोज फर्स्ट एक्झाम्पल इज π/2 रॅडियन. करेक्ट. आपल्याला डिग्री हवं आहे, म्हणजे पाय आपल्याला इथे बिलकुल नको आहे. मग आपण काय करू शकतो, वेन वी कन्वर्ट एनी रॅडियन इन टू डिग्री वी विल मल्टिप्लाय दॅट टर्म सिम्पली बाय 180 अपॉन पाय. ठीक आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला रॅडियनमधून डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तेव्हा आपण त्याला कोणत्या टर्मने मल्टिप्लाय करणार आहे तर 180 अपॉन पाय. इथे काय होईल, पाय पाय कॅन्सल होऊन जाईल, 2ने 180ला डिवाइड होईल, किती येईल 90, विच इज इक्वल टू, आन्सर किती असेल तर 90 डिग्री. सेकंड एक्झाम्पल 3π/2 रॅडियन. सेम इथे सुद्धा पहा, आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचे. करेक्ट. आपल्याकडे आहे 3π/2 इंटू मल्टिप्लाय कशाने करणार आपण 180 अपॉन पाय. नेक्स्ट आन्सर काय असेल याचं पहा, इथे सुद्धा काय होईल, पाय पाय कॅन्सल होऊन जाईल, इथे आपण 2ने 180ला डिवाइड करू शकतो, किती मिळेल आपल्याला 90. 90 इंटू 3 किती मिळणार आहे 270, आणि हा काय असणार आहे तर डिग्रीमध्ये असेल. नाव नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 2 पाय. इथे सुद्धा आपण काय करणार आहे, 2 पायला आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. वी विल मल्टिप्लाइड बाय 180 अपॉन पाय विच इज इक्वल टू, इथे काय होईल, पाय पाय कॅन्सल होऊन जाईल, राहणार काय 2 इंटू 180. व्हॉट इज 2 इंटू 180 इज 360 डिग्री. करेक्ट. 3 एक्झाम्पल बघितलं आपण. रॅडियनमधून डिग्रीमध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर आपण मल्टिप्लाय कशाने करतो तर 180 अपॉन पाय या टर्मने दिलेल्या टर्मला मल्टिप्लाय करतो. नाव आता आपण काय करू, डिग्री टू रॅडियन कन्वर्ट करू. आपल्याकडे सपोज डिग्रीमध्ये मेजर दिलं असेल, डिग्री टू रॅडियन. याच्यामध्ये एक्झाम्पल बघू. फर्स्ट इज 90 डिग्री. 90 डिग्रीमध्ये दिलं आहे आपल्याला. करेक्ट. आपल्याला हे कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे, रॅडियनमध्ये. सो अशा वेळी आपण पाय अपॉन 180 ने याला मल्टिप्लाय करणार आहे. ठीक आहे. अपोजिट असेल, रॅडियनमधून डिग्रीमध्ये करताना आपण मल्टिप्लाय कशाने करतो 180 अपॉन पाय. तर याच्या अपोजिट डिग्रीमधून रॅडियनमध्ये कन्वर्ट करताना पाय अपॉन 180ने आपण मल्टिप्लाय करणार आहे. इथे काय होईल 90 180, इथे आपण डिवाइड करू शकतो. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळेल पहा, 0 0 कॅन्सल, 9 2 जा 18, म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर 2 मिळतो, राहील काय फक्त π/2 रॅडियन. नेक्स्ट नंबर सेकंड एक्झाम्पल 270 डिग्री. 270 मल्टिप्लाइड बाय पाय अपॉन 180, हे रॅडियनमध्ये कन्वर्ट करतो आपण. इथे सुद्धा जर आपण पाहिलं, इथे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 0 0 कॅन्सल होईल, 27 अपॉन 80 मिळेल आपल्याला. करेक्ट. 27 अपॉन 18 मीन्स वॉट 3π/2 रॅडियन. नेक्स्ट नंबर 3, सपोज आपल्याकडे 45 डिग्री असेल, आपल्याला हे रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सेम आपण 45ला मल्टिप्लाय करणार आहे पाय अपॉन 180 रॅडियन. करेक्ट. इथे काय होईल, डिवाइड होईल, 45 आणि 180 आहे. करेक्ट. आपण 5ने डिवाइड करू शकतो दोन्ही टर्म्सला. इथे काय येईल 5 9 जा 45. नेक्स्ट इथे किती मिळेल तर 36 मिळेल आपल्याला. 9 अपॉन 36 मीन्स किती मिळेल आपल्याला 4. आन्सर काय येईल आपलं π/4 रॅडियन.
हे आपण काय पाहतोय, बेसिक पाहतोय फक्त, चॅप्टर आपण स्टार्ट केलेले नाही आहेत. तर बेसिकमध्ये आपण काय काय बघितलं पहा. ट्रिग्नॉमेट्री कधी अप्लाय होते, इफ अँड ओनली इफ इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यावरून रेशोज आपल्याला कोणते कोणते मिळतात, साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक अँड कॉट. कोसेक, सेक अँड कॉट हे काय आहेत तर साइन, कॉस, टॅनचे रेसिप्रोकल आहेत. हे तुम्ही 10th स्टडी केलेलं आहेच ऑलरेडी. नेक्स्ट आपण काय पाहिलं तर फॉर्म्युले पाहिले. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 विच कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज दिस. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा ऑर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हेच आणखीन आपण काय केलं तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला यूज करून या टाईपमध्ये लिहिलेलं आहे. सेकंड काय पाहिलं, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा विच कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. लास्ट वॉज 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. सेम ह्या दोन्ही पद्धतीने आपण 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा असा फॉर्म्युला घेतलेला आहे. नेक्स्ट आपण पाहिलं रॅडियन टू डिग्री अँड डिग्री टू रॅडियन हे पाहिलेलं आहेत. जेव्हा रॅडियन मेजर दिलं असेल, डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल, तेव्हा आपण दिलेल्या टर्मला कशाने मल्टिप्लाय करतो तर 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करतो. करेक्ट. डिग्री टू रॅडियन करायचं असेल तर मल्टिप्लाय कशाने करतो, पाय अपॉन 180 या टर्मने आपण मल्टिप्लाय करतो. नेक्स्ट आपण पाहणार आहे क्वाड्रंट असतात आपले. करेक्ट. एक्स आणि वाय कॉर्डिनेट्समध्ये 4 क्वाड्रंट आपल्याला मिळतात. तर त्या 4 क्वाड्रंट्समध्ये प्रत्येक जे काही रेशोज आहेत आपले साइन, कॉस, टॅन, त्यानंतर कोसेक, सेक, कॉट, याच्यासाठी काय फॉर्म्युले असतात याची ट्रिक सांगणार आहे मी. ती कशी आपण लक्षात ठेवू शकतो. इथे आपल्याकडे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असतो. करेक्ट. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, फोर्थ हे क्वाड्रंट मिळतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. हे लक्षात कसं ठेवता येईल पहा. तर ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काय सांगितलं मी, ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. म्हणजे त्याचं सोल्युशन कसं असेल तर सपोज फर्स्ट क्वाड्रंट जर आपण घेतला इथे. ठीक आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय आहे तर ऑल. याच्यामध्ये ऑल दिलेला आहे. करेक्ट. ऑल मीन्स व्हॉट, ऑल आर पॉझिटिव्ह. म्हणजेच याचा अर्थ काय असेल, साइन, कॉस, टॅन, त्यानंतर कोसेक, सेक अँड कॉट हे सगळे रेशोज काय असणार आहेत फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतात. नाव सेकंड क्वाड्रंटमध्ये काय आहे तर स्टुडंट. याच्यामध्ये एस हा फर्स्ट आहे. एस स्टँड्स फॉर साइन. करेक्ट. एस स्टँड फॉर साइन. साइनचं रेसिप्रोकल काय असतो तर कोसेक असतो. याच्यामध्ये फक्त साइन आणि कोसेक काय असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहेत. रेस्ट आर निगेटिव्ह. बाकीचे जे राहिलेले आहेत ते काय असणार आहेत, निगेटिव्ह असणार आहेत. करेक्ट. नाव नेक्स्ट थर्ड क्वाड्रंट. थर्डमध्ये काय आहे, टेक. टी स्टँड्स फॉर टॅन. करेक्ट. टॅन. टॅनचा रेसिप्रोकल काय असतो तर कॉट असतो. याच्यामध्ये फक्त टॅन आणि कॉट हे काय असणार आहेत, पॉझिटिव्ह. रेस्ट आर निगेटिव्ह. नाव लास्ट नंबर 4. याच्यामध्ये काय आहे तर कॉफी. सी स्टँड्स फॉर, सी म्हणजेच काय असेल तर कॉस असणार आहे. व्हॉट इज रेसिप्रोकल ऑफ कॉस, इट्स सेक. याच्यामध्ये काय असेल तर कॉस आणि सेक फक्त पॉझिटिव्ह असतात अँड रेस्ट आर निगेटिव्ह. ठीक आहे. इट्स सिम्पल. काय काय केलं पहा आपण. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ 4 क्वाड्रंट आहेत आपल्याकडे. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. ठीक आहे. फर्स्ट ऑल आर पॉझिटिव्ह. साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट हे सगळे पॉझिटिव्ह असणार आहेत. नेक्स्ट काय स्टुडंट्स. स्टुडंट्समध्ये फर्स्ट लेटर एस आहे. एस स्टँड्स फॉर साइन. साइन आणि त्याचा रेसिप्रोकल जो असेल तो पॉझिटिव्ह असेल अँड रेस्ट आर निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे टेक. टी स्टँड्स फॉर टॅन. टॅन आणि त्याचा अपोजिट काय आहे तर कॉट. हे दोन काय असतील, पॉझिटिव्ह असतील.
आणि त्याच्यावरून रेस्ट आर निगेटिव्ह. नाव नंबर 4च्या क्वाड्रंटमध्ये आहे कॉफी. कॉफीमध्ये C स्टँड्स फॉर कॉस. त्याचा रेसिप्रोकल काय असेल सेक. ते 2 फक्त पॉझिटिव्ह असणार आहेत आणि बाकी सगळे काय असणार आहेत तर निगेटिव्ह असणार आहेत. सो बाय धिस मेथड आपण काय करू शकतो, सायन्स कोणत्या आहेत हे जर आपल्याला लक्षात राहत नसेल तर या मेथडनुसार आपण ते स्टडी करू शकतो. ठीक आहे. बेसिक आपण पाहिलेलं आहे ट्रिग्नॉमेट्रीचं थोडंफार, की ज्याच्यावरून तुम्हाला चॅप्टरमध्ये थोडी मदत होईल. ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट, ट्रिग्नॉमेट्री सेकंडमध्ये अल्सो. फक्त ट्रिग्नॉमेट्रीमध्येच हे रेशो यूज करतात असं नाही आहे. तर जेव्हा कधी आपला इंटिग्रेशन असेल तेव्हा यूज होणार आहे. आणखीन वेगवेगळे चॅप्टर्स आहेत आपले, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या रेशोचं स्टडी करायचं आहे. तर जो काही सिलेबस असेल आपल्या बेसिक नंतर आपण स्टार्ट करणार आहे. सो नेक्स्ट लेक्चरपासून आपण आपला सिलेबस पाहतो आहे. सिलेबसमध्ये आपण पाहिलेलं आहे आपल्याला मॅथ्स पार्ट फर्स्ट, मॅथ्स पार्ट सेकंड असे 2 पार्ट असणार आहेत, की ज्याच्यामध्ये 9 चॅप्टर्स आहेत आपल्याला. ठीक आहे. एकूण 18 चॅप्टर्स आपण स्टडी करणार आहे. ओके देन, थँक्यू.